देशभरासह राज्यातल्या देखील घडामोडी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी इथं गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे। राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत। यासाठी जरांगे पाटलांनी गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे। जरांगे पाटील यावेळी मराठ्यांशी चर्चा करणार आहेत। मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला मोठं यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झालेत। मराठा समाजाकडून जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची विजयी रॅली काढण्यात आली आहे, तर गावकऱ्यांकडून मनोज जरांगेंवरती गुलालाची उधळण करण्यात आली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मराठा आरक्षणावरती भाष्य केलंय। ते म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं आरक्षणाला कसा धक्का लागला नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तसंच एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी जरांगेंना दिलाय। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला, हा जरांगे पाटील यांच्या लढाईचा विजय असून जरांगे प्रामाणिक आणि निष्ठावंत असल्याचं म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं। मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आपण जरांगेंच्या सोबत असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरूच राहणार आहे। राज्य सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या तरी मागासवर्ग आयोगाकडून 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती राज्य मागासवर्ग आयोगानं केली आहे। पंढरपुरात ओबीसी एल्गार मेळावा आज पार पडणार आहे आणि या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर तसंच प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महिला काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अन्य स्थानिक नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। दुपारच्या सुमारास हा मेळावा पार पडणार आहे, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। क्रीडा महाकुंभ स्पर्धांचं राज्यभरात आयोजन करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। शिवकालीन खेळांचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून वरळीत क्रीडा महाकुंभ भरवण्यात आलाय, त्यावेळी ते बोलत होते। मुंबई ते अहमदाबाद रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस जी आहे ती ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार आहे। यासाठी रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार आहेत, त्यासाठी सुमारे 4000 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड आणि डाऊन जलद मार्गावरती, तर हार्बर मार्गावरती पनवेल वाशियप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवरती सुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। धारावीत पुनर्विकासाअंतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। या सर्वेक्षणात 1 जानेवारी 2000 पूर्वी धारावीत राहणाऱ्या सुमारे 10 लाख रहिवाशांचा तपशील जमा केला जाणार आहे, तर 2000 ते 2011 या कालावधीत धारावीत येऊन स्थायिक झालेल्या लोकांना घरासाठी पैसे मोजावे लागणार आहेत। उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे। ही लाट प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात राहील। अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्रीपेक्षा खाली गेलेलं आहे। मुंबईत देखील किमान तापमानात मोठी घट झाल्याचं दिसून आलं। अमरावतीतील शेंदूर जनाघाट येथील शेतात अज्ञात व्यक्तीनं तुरीच्या गंजीला आग लावली। या तुरी पूर्णतः जळून खाक झाली, त्यामुळे जवळपास 2 लाखांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शाळेच्या परिसरात पान मसाला विकणाऱ्या दुकानांवरती पालिकेनं कारवाई केली आहे। कल्याण पश्चिम भागातील शाळेच्या परिसरात अवैध पान टपरे असल्यानं पालिकेनं ही कारवाई केली आहे। धाराशिव बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पाठ फिरवलेली आहे। वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक बांधकामाचे कुदळ मारून प्रतिकात्मक भूमिपूजन केलं। कल्याण शिळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं पट्टेरी वाघाचं कातडं जप्त केलंय। या प्रकरणी जळगाव धुळे भागातील 2 जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। सोलापुरात एका 80 वर्षीय वृद्धानं आपलं जीवन संपवलंय। गळफास घेत त्यानं आत्महत्या केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू केलाय, मात्र आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे।
मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पालघर जिल्ह्याच्या हद्दीत 7 पादचारी पूल आणि 3 फ्लायओव्हरचं ब्रिजचं भूमिपूजन पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावितांच्या हस्ते पार पडलं. अनेक वर्षांपासूनची नागरिकांची ही मागणी मान्य झाल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय. पुरंदर तालुक्यातील भिवरी इथं श्री मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्तानं भव्य खासदार केसरी बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्यात आणि या निमित्तानं खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. ठाकरे गटाचं मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटन बांधणीसाठी ठाकरे गटानं पदयात्रा काढली आहे. लेकर मशाल शिवसेना की हर बूथ तक जाएंगे, करो मेहनत से तैयारी, एक बार ठाकरे सरकार बनाएंगेचा नारा देत ठाकरे गटाच्या वतीनं तुळजापूर ते मुंबई पदयात्रा सुरू आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तुळजापुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लांबून नागरिक तुळजापूरमध्ये आलेले आहेत. वाढणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं व्हीआयपी दर्शन सेवा देखील सुरू केली आहे. कोस्टल रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू आहे. आतापर्यंत 84% काम पूर्ण झालेलं आहे. मे पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं खुला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मीरा रोड परिसरातील बुलडोझर पॅटर्न ही हुकुमशाही प्रवृत्तीची सुरुवात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. भाजप जातीय तेढ निर्माण करत असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे. शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांना धमकीचा ईमेल आलाय. मातोश्री विरोधात बोलू नका असा उल्लेख ईमेलमध्ये आहे. दरम्यान ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांच्या नावानं धमकीचा ईमेल आल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रियदर्शनी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अंतर्गत प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचं उद्घाटन पार पडलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं. या अभ्यासिकांसाठी 10 कोटींचा निधी देण्यात आलाय. श्री मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवरीत खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. दरम्यान त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाचं वाटप केलं गेलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनी शिंगणापूरचं दर्शन घेतलंय. संजय राऊत नगरच्या दौऱ्यावरती आहेत. उद्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं समाधान झालं त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिलेली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा बांधव घराकडे निघाले असल्यानं वाहनांची गर्दी झाली आहे. थकीत वेतनासाठी मालेगाव महानगरपालिकेतील वॉटर ग्रेस या खासगी साफसफाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन केलंय. दरम्यान सफाई कर्मचारी संपावर गेल्यानं शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरण्याची चिन्ह आहेत. यवतमाळच्या वणीमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री काशी शिव महापुराण कथा सप्ताहाचं 140 एकरात आयोजन करण्यात आलंय. शिवपुराण कथेसाठी एक दिवसात 1.5 ते 2 लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली. सुरक्षा व्यवस्थेनिमित्त 50 सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले. दरम्यान दररोज 60,000 लोकांची मोफत जेवण आणि चहाची देखील सोय केली गेली आहे. बृहन्मुंबई आर वॉर्डतर्फे बोरिवली पश्चिम भागात दीप स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. एसव्हीपी रोड, सोडावाला लेन, रोशननगर रोड, प्रेमनगर रोड, जिमखाना रोड या परिसरात उपक्रम राबवला गेला. फुटपाथची साफसफाई, दुरुस्ती, फेरीवाले हटवणे, रस्ते धुणं ही सगळी कामं स्वच्छता मोहिमेत करण्यात आली. राजभाषा मराठीचा विश्वस्तरावरती प्रचार प्रसार होण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून 27 ते 29 जानेवारी दरम्यान विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि संमेलनाचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र इथे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील हिवरखेडमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि भीषण आग लागल्याची घटना घडली. 3 ते 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं हॉटेलमधील जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. डोंबिवली पूर्व भोईरवाडी खांबलपाडा परिसरात एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. सासू सुनेच्या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. या मारहाणीत संबंधित महिलेला दुखापत झालेली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 10 वर्षात मध्य प्रदेशात अनेक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका 4 कुख्यात आंतरराष्ट्रीय सराईत दरोडेखोरांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं इंदोरमधून अटक केली आहे. अकोला, अमरावती, मलकापूर, मुक्ताईनगर, भुसावळ भागात 5 महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरी केल्याचे गुन्हे या चौघांवरती नोंदवले गेलेत. रत्नागिरीत 14 केंद्रांवरती भात खरेदी सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत 12,392 क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे, तर 31 जानेवारीपर्यंत भात विक्री करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मेळघाटप्रमाणे सातपुड्यातही जंगल सफारीचा आनंद आता घेता येणार आहे. मार्चपासून या जंगल सफारीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 100 गाईड्सना प्रशिक्षण देण्यात आलंय. तर सध्या 3 जिप्सी तयार करण्यात आलेल्या आहेत. या माध्यमातून परिसरातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजेच एनसीसी संचालनालयानं प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचे सलग 3ऱ्यांदा देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला आज हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त एहसास या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या गेटवे इंडिया इथं उर्दू साहित्य, संस्कृती आणि संगीताचा कॅलिडोस्कोप रंगला. शायरी, गझल, कव्वाली आणि सुफी संगीताचं सादरीकरण या कार्यक्रमात झालं. अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांना समन्स बजावलेलं आहे. येत्या 9 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. आणि एक ब्रेकिंग बातमी. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रेल्वेच्या 3ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा, मुलुंडप आणि डाऊन जलद मार्गावरती, तर हार्बर मार्गावरील पनवेल, वाशियप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेवरती सुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे आज रेल्वेनं प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. रेल्वेच्या 3ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकमुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तेव्हा माटुंगा ते मुलुंडप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 हा मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवरती, पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 हा मेगा ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरती पनवेल ते सीएसएमटी अप, तर सीएसएमटी ते पनवेल बेलापूर डाऊन मार्गावरती सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 हा मेगा ब्लॉक असेल. तेव्हा हे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. पुढची बातमी पाहूया. तर पद्मश्री रोहन बोपन्नानं इतिहास रचलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरी जेतेपद पटकावलंय. मॅथ्यू एबडेनच्या साथीनं रोहननं सिमोन बोलेल्ली आणि अँद्रिवा व्हॅसासोरीवरती 7-6 आणि 7-5 विजय मिळवला. मराठा आरक्षणाची सुरुवात तर चांगली झाली, पण शेवट गोड होईल का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. सरसकट आरक्षणाचा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. त्यावरती मार्ग कसा काढणार असा मुद्दा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी उपस्थित केलाय. पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मराठा आरक्षणाच्या लढाईत शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
मात्र मनोज जरांगे पाटलांनी सरसकट मराठा आरक्षणाची मागणी केली। त्या मागणीवर अध्यादेशात काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही। त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी याकडे लक्ष वेधलं। मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष राहिलेल्या अशोक चव्हाणांनी हा विषय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली। परंतु इतरांचाही प्रश्न हा ज्यांच्याकडे कोणते प्रमाणपत्र नाही किंवा काही नाहीये त्यांचं नेमकं हा मार्ग कसा काढायचा त्यावर लक्ष सरकारला केंद्रित लवकर केलं पाहिजे, जेणेकरून सुरुवात चांगली आहे, शेवटी गोड व्हावा। अशोक चव्हाणांनी राज्य सरकारच्या निर्णयावर शेवट गोड व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। मात्र सरसकट आरक्षणाचा मुख्य मुद्दा दुर्लक्ष करण्याजोगा नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। यावर शिवसेनेनं काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूया। अशोक चव्हाण साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते, या समितीवर ते काम करत होते, त्यांना माहिती आहे की किती कठीण विषय होता, परंतु त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह जे प्रतिक्रिया दिलेले, नक्कीच त्याचा शेवट सुद्धा गोड होणार आहे। सुरुवात तर गोड झालेली आहे। मनोज जरांगे आणि संपूर्ण मराठा समाजाने एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेवर विश्वास ठेवलेला आहे, त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत। मराठा आरक्षणाच्या लढाईत 27 जानेवारी हा दिवस कायम स्मरणात राहणारा ठरणार आहे। पण सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर कसा तोडगा काढणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।